आपल्या समोर प्रश्न दिसतोय बघा. असे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या डोक्याला मुंग्या येतात, पण काही टेन्शन घेऊ नका, अतिशय सोपं आहे. बघा, गणितामध्ये आपण जर का निरीक्षण केलं तर निरीक्षणातून आपल्याला बरीच उदाहरणं या ठिकाणी सुटलेली दिसतात. तर याचं उत्तर असणार आहे 4950. आपण एका मिनिटाच्या त्याचं उत्तर करणार आहोत. ते कसं ते बघूया. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन बरोबर किती, त्याचा वर्गमूळ. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन यांची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ, याचं उत्तर किती येतं आपण चेक करून बघूया. बघा, 1चा घन 1, 2चा घन 8 आणि 3चा घन किती येतो 27. यांची बेरीज करूया. बघा किती येणार बेरीज. बेरीज येणार आपली किती 36. 36चं वर्गमूळ किती येतं 6. हा 6 कसा येतो आपल्याला पाहायचा आहे. समजा हा शेवटचा अंक यातला 3 आहे. 3च्या पुढचा अंक कोणता आहे 4. 3 आणि 4चा गुणाकार केला किती उत्तर आलं 12. 12/2 जर केलं उत्तर किती येतं माझं 6. मग हा नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतो का चेक करूया, बघूया. म्हणजे आपण काय केलं, उदाहरणामध्ये शेवटचा जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घेतला 3, 3च्या पुढचा 4, 4चा गुणाकार केला आणि त्याला 2ने भागितलं म्हणजे निम्म केलं, उत्तर आलं 6. आता अजून चेक करून बघूया. या ठिकाणी बघूया 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन करून बघूया. आपला जो निरीक्षण आपण केलं आहे त्या निरीक्षणाप्रमाणे आपलं उत्तर येतं आहे का ते आपण चेक करतोय. बघा, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा घन 4 16 64 64. या सगळ्यांची बेरीज बघा किती येते ते आपण करूया. यांची बेरीज आपली 36 आली होती. 36 आणि 64 किती होतात 100 आणि 100चं वर्गमूळ किती येत आहे 10. आता 10 उत्तर कसं येणार बघा. 4च्या पुढची संख्या कोणती आहे 5. 4 आणि 5 यांचा गुणाकार किती येतो 20. 20/2 केलं उत्तर 10. म्हणजेच तुमच्या लक्षात आता या उदाहरणाची शॉर्टकट ट्रिक आली असणार आहे. बघा काय करणार आपण या ठिकाणी. मग या ठिकाणी शेवटचा अंक आहे तुमचा 99. 99च्या पुढचा अंक आहे 100. यांचा गुणाकार करा आणि भागीला 2 करा. 99 गुणिले 100 आलं तुमचं 9900 आणि त्याचे निम्मे जर केलं तर उत्तर असणार आहे 4950. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने गणितामध्ये आपण जर का पॅटर्नचं निरीक्षण केलं तर आपल्याला नियम समजतात आणि त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येतो.